नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा शासन निर्णय पाहणार आहोत. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत मोठा अपडेट आला आहे. अनुसूचित जमाती म्हणजे एस-टी शेतकऱ्यांसाठी सरकारने 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तर हा जी-आर नेमका काय सांगतो, कोणाला फायदा होणार आणि पुढे काय होणार, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. तर हा शासन निर्णय आदिवासी विकास विभाग यांच्याकडून काढण्यात आला आहे. दिनांक 20 मार्च 2026. या जी-आरमध्ये मुख्यतः आर्थिक वर्ष 2025-26साठी निधी वाटप याबद्दल माहिती दिली आहे. तर योजनेबद्दल माहिती पाहूया. तर ही योजना म्हणजे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणारे पंप दिले जातात. विजेवर अवलंबित्व कमी होते. शेतीसाठी पाणी उपलब्ध होते. विशेष म्हणजे हा निधी अनुसूचित जमाती म्हणजे एस-टी शेतकऱ्यांसाठी आहे. नंतर निधी वाटप. तर आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, एकूण मंजूर तरतूद 700 कोटी रुपये. यापैकी या जी-आरद्वारे वितरित निधी 50 कोटी रुपये. म्हणजेच सरकारने आता पहिल्या टप्प्यात 50 कोटी रुपये दिले आहेत. हा निधी ऊर्जा विभागाला देण्यात आला आहे. नंतर निधी कोण वापरणार? तर हा निधी पुढे महावितरण म्हणजे MSEDCL आणि महाऊर्जा म्हणजे MEDA यांच्यामार्फत वापरला जाणार आहे. याच संस्थांमार्फत शेतकऱ्यांना सौर पंप दिले जातात. नंतर महत्त्वाच्या सूचना. तर सरकारने काही महत्त्वाच्या सूचना देखील दिल्या आहेत. निधी फक्त योजनेच्या कामासाठीच वापरायचा. सर्व खर्चाचे नियम काटेकोर पाळायचे. दर महिन्याला अहवाल द्यायचा आणि निधीचा योग्य वापर झाल्याचे प्रमाणपत्र द्यायचे. नंतर अहवाल व नियंत्रण. तर खर्चाची माहिती दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत द्यावी लागेल. आदिवासी क्षेत्र आणि इतर क्षेत्रात झालेला खर्च वेगळा दाखवायचा आहे. यामुळे सरकारला खर्चावर नियंत्रण ठेवता येईल. नंतर शेतकऱ्यांसाठी महत्त्व. तर मित्रांनो, या जी-आरमुळे काय फायदा? तर एस-टी शेतकऱ्यांना सौर पंप मिळण्याचा मार्ग मोकळा. वीज बिलाचा खर्च कमी. शेतीसाठी पाणी उपलब्ध आणि शेती उत्पादन वाढण्यास मदत. तर मित्रांनो, हा होता मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा नवीन जी-आर. तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होऊ शकते. आणि जर तुम्हाला या जी-आरची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या जी-आरची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या जी-आर अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.